नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत एक असा ब्लॉग जो आपण डायरेक्ट मुंबईत जाऊन मुंबईतलं जे स्ट्रीट फूड आहे ते फॉलो करणार आहोत. हा समोर दिसतोय तो अटल सेतू, त्यावरून पण आपण फर्स्ट टाइम प्रवास केला होता. पहिल्यांदा आपण जे खाल्लं ते खिचिया पापड होतं. खिचिया पापड ही गुजराती डिश आहे ज्यामध्ये पापड आणि त्याच्यावरचे एक असे इन्ग्रेडियंट्स ज्यामध्ये हर एक नमुन्याचे मसाले असतात. त्यामध्ये थोडं सॅलेड असतं, तिथं आपल्याला कोथिंबीर टाकली जाते, त्यानंतर आपल्याला तिथं बीट, थोडे चणे, त्यानंतर त्याच्यावर लिंबू, थोडा मसाला वगैरे टाकून एक अशा पद्धतीनं तयार केलं जातं. हे समोर दिसते. अगदी खाल्ल्या हा स्नॅक आयटम आहे, एक नंबर लागतो. हा नवीन अशी डिश जी फक्त मुंबईत मिळते. गुजरात आणि ह्या साईडला ह्या गोष्टी जास्त खाल्ल्या जातात. हे असं पूर्ण त्यांचं एक पापड तयार असतं, ते पूर्ण बारीक केलं जातं. त्याच्यावर कांदा, थोडंसं टोमॅटो आणि ग्रीन चटणी जी पुदिन्याची असते ती एकत्रित करून, त्यानंतर सॉसेस जो घरीच तयार केला जातो, त्याच्यावर शेव हे पण टाकलं जातं. त्याच्यावर थोडी कोथिंबीर हे असं एकत्रित करून, त्याच्यावर थोडं आपले सॅलेडमधील बीट, काकडी आणि लिंबू, वरून चाट मसाला असं एकत्रित करून ते आपल्याला सर्व करतात. त्याचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही लगेच दुसऱ्या वेळेला छोले कुलचे घेतले आम्ही. हे उत्तर प्रदेशची डिश, यूपीची. त्यामध्ये छोले कुलचे असं एकत्रित करून, त्यानंतर थोडा प्याज म्हणजे कांदा आणि बटाटे जे असतात आपल्याकडले, आलू म्हणतात त्याने, ते थोडं मॅरिनेट करून आपल्याला ते दिलं जातं. आणि आम्ही त्याचाही आस्वाद घेतला सगळ्यांनी. 1-2 डिश घेतलं होतं आम्ही, सगळेजण गेलो होतो. क्वालिटी होतं ते पण. सगळं स्ट्रीट फूड आपण ट्राय करायचं या हिशोबानंच आम्ही गेलो होतो तिकडे, सगळंच. मग ते झाल्यानंतर आपला कोकणी मेवा, जांभळं. आणि ही डिश तुम्हाला आठवते का बघा, हे पिंक कलरचं असतं आणि ते व्हाईट कलरचं असतं. ह्यामध्ये ना भरपूर प्रमाणात पाणी मात्र असते. पाणी एक नंबर असतं. पाणी म्हटल्यानंतर आम्ही परत एका ठिकाणी गेलो होतो. तिथं हे अशा पद्धतीनं तिने तांब्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना पाणी सर्व करत होते. अशा ह्या उन्हाच्या सीझनमध्ये तांब्याचं पूर्ण वाटी आणि हे असं एकत्रित करून त्यांनी पाणी पाजत होते. त्यानंतर आम्ही गेलो अगरवाल फास्ट फूडमध्ये. तिथं आम्हाला मिळाली खमणी. ही खमणी नावाची डिश आहे ना, ती अप्रतिम असते. मी समोर बघते ती खमणी, त्याच्यावर शेव, त्याच्यावर थोडासा कांदा, त्याच्यावर थोडं आपली कोथिंबीर एकत्रित करून आपल्या संगत ते 1-2 मिरच्या टाकून ही खमणी दिली जाते. खमणी हा जो आयटम असतो हा गरम असतो, एक नंबर असतो. बेस्ट म्हणजे बेस्ट लागतो. त्यानंतर आम्ही गेलो कचोरी खाण्यासाठी. दही कचोरी, त्यानंतर दही वडा, दही कचोरी असेल, त्यानंतर ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आपण बघू शकता. एक नंबर क्वालिटीचं हे स्ट्रीट फूड आहे ना, हे आपल्याला फक्त मुंबईत मिळतं, हे आपल्याकडं नाही. दहीवडा तर त्यांचा एक नंबर लागतो. एक नंबर म्हणजे एक नंबर. क्वालिटी म्हणजे क्वालिटी लागते. कधी गेला ना तर 100% ट्राय करा. हे आम्ही घेतलेलं, ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण हे एक नंबर लागतं. हो, त्यांनी जो रस दिला तो पण आंबट गोड होता आणि सोबत हे 3 असे त्यांनी टिक्के दिले, पण क्वालिटी होतं मस्त म्हणजे मस्त.
मला सगळ्यांना आवडलं ते. आम्ही सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला. पहिल्यांदाच खाल्लं होतं. कोल्हापुरात या अशा डिश इथं मिळत नाही, मुंबईमध्ये तिथं मिळतं आपल्याला. त्यामुळे क्वालिटी म्हणजे क्वालिटी. दहीवडा होता, त्यानंतर हे त्यांनी वडं दिलं होतं ते, त्यानंतर पुऱ्या पण बघू शकताय. पुऱ्या एक नंबर. छोले प्लस पुरी हा पण आयटम होता तिथं. हे स्ट्रीट फूडमध्ये ना एक नंबर आयटम असतात सगळेच. हे सगळं झाल्यानंतर का नाही मस्तपैकी ताकाचा पुदिना घालून ताकाचा आस्वाद घेतला आम्ही. एक नंबर अशी क्वालिटी होती ताकाची पण. मस्तपैकी ताक वगैरे पिऊन भरगच्च झालं. आम्ही दुपारचं जेवणच काही केलं नाही. आणि सगळं एकत्रित करून झाल्यानंतर ताक पिणं खूप गरजेचं असतं. पूर्ण डायजेशन होतं. त्यामुळं आम्ही ताक घेतलं, आवर्जून ताक घेतलं. ताकामुळं आपल्याला एनर्जी पण चांगली राहते. उन्हाचा सीझन खूप होता त्यामुळं. या अशा पद्धतीनं आम्ही मुंबईतील सगळे स्ट्रीट फूड एन्जॉय केलं. एक दिवसच गेलो होतो, त्यामुळं तेथील एक जेवढं आपल्याला जातं आहे अशा पद्धतीनं स्ट्रीट फूड आपण एन्जॉय केलं. तर तुम्ही मुंबईला गेला तर नक्की अशा स्ट्रीट फूडला भेट द्या आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.